तदनंतर आपण जर विचार केला तर त्यांनी आपण जर विचार केला तर रखमेर देव माहुल कोलीवाडा यांना परास्त करून सेमीफायनलमध्ये ते दाखल झाले. तदनंतर आपण जर आजचा विचार केला तर शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडाला विष्णुनगर गावाने मात्र परास्त केलं. आणि नुकतीच आता जी फ्रेश मॅच झाली तिथं मात्र आपण जर विचार केला तर वामन स्मृती किरण 11 या संघाला परास्त करून दोन्ही संघ मात्र सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत. प्रकाश चव्हाण बघा 3 बॉल 3 षटकार आणि 3 चेंडूमध्ये 3 विकेट. अगर कुठल्याही खेळाडूंनी घेतलं ना यस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन. प्रकाशजी चव्हाण मात्र सक्रिय झाले आहे. बॅटरला पण मात्र आनंदाची गोष्ट आहे, गोलंदाजाला पण आनंदाची गोष्ट आहे. 3 विकेट घ्या 500 रुपये घेऊन जा, 3 षटकार लगावा 500 रुपये घेऊन जा. पहिलाच बॉल हवा के संग संग घटा के साथ साथ तू चल सीमा रेषा पार. विशाल मोरेच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. ती हल्ला बोल नाव आहे विशाल मोरे. खरं तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थातच GTC लाईव्ह यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. अजून एक स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. गुडलँड स्पॉटमध्ये चेंडूची पिचिंग झाली तर नंतर चेंडूने हलकंसं वलन घेतलं. षटकाराच्या नंतर त्याने सांगितलंय एक तेरी तो एक मेरी. आपण कॅमेरामॅनचा विचार केला तर श्रेयस शिंदे, विशाल पवार, सुनील पवार, GTC लाईव्ह एक अव्वल दर्जाची यूट्यूब वाहिनी. आज मुंबईमध्ये ते दाखल झाले, चेंबूरमध्ये दाखल झाले, माहुल गावामध्ये दाखल झाले. 2 कॅमेरामॅनसमत लाजवाब थेट प्रक्षेपण लाईव्ह. इथं मात्र हवाई हल्ला केलाय. खेळाडू मात्र पाठलाग करताय चेंडूचा. चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू चाललाय. यस पंचाचा सिग्नल येणं बाकी आहे. तर यस तिथं खेळाडूंनी सांगितलं की षटकार. यस नीरज राणावत सरांनी सांगितलं की षटकार. अरविंद सीताराम कोळी सर यांचं सुद्धा मात्र आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. सर आगतम स्वागतम सुस्वागतम. अरविंद सीताराम कोळी सर यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. तसंच आपण जर उद्याचा विचार केला तर रखमेर देवाचा उत्सव आपण साजरा करणार आहोत. आमचे या माहुल गावाचे भाग्य विधाता माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर सरांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी मात्र आपण हा रखमेर देवाचा उत्सव मात्र साजरा करतोय. तसंच मात्र सर्वांना नम्र विनंती असणार आहे की उद्या आपल्याला रखमेर देवाचं दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद अर्थातच मटण आणि भाकरी आपल्याला त्या प्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर उद्या रखमेर देवाचा उत्सव आपण पार पाडणार आहोत. अगदी मैदानाच्या बाजूलाच मात्र तो रखमेर देवाचा बघा देऊळ आहे तिथं. यस मात्र दमदार सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा विष्णुनगर रावनं फायर. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. खोलवर पद्धतीचा चेंडू. विराज सांगतायत की रुको जरा सबर करो, प्रत्येक चेंडू तुम्ही षटकार मारू शकत नाहीये. माझ्याजवळ पण थोडासा व्हेरिएशन आहे, तो व्हेरिएशन त्यांनी वापरला. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. आपण जर विचार केला तर कोण नाही नाही नहीं 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 बाकी सब बाकी सब मजे में ना. आज किधर है? अच्छा 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 उसका उसका पैनल बोला है ना. किधर है? हाँ ठीक है चलो. क्या मैं बोला ना थोड़ा सा प्रॉब्लम हो जाएगा.
चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथं मात्र मागील मॅचमध्ये राज खोपटे ज्यांनी मात्र अव्वल दर्जाची गोलंदाजी केली, एक षटक हाताळलं, 3 विकेट घेतलं. त्यानंतर आयोजकाला भाग पडलं की मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या, प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या. तो पुरस्कार पट्ट्यांनी घेतलाय. डावखुरे गोलंदाज मात्र सज्ज आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलंय. 3 षटकांचे सामने. हो, इथं मात्र फटका मात्र चांगला सजवलाय. ऑनच्या दिशेने मात्र तिथं खेळाडू आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. फलंदाज बाद होतील का? बघा इथं मात्र थोडेसे नाराज आहेत. खरं तर गतवर्षी आपण जर विचार केला ना तर याच आई गावदेवी ट्रॉम्बे 11 कोलीवाड्याने मात्र फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण फायनल तर जिंकलेली नव्हती, पण चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं होतं. पुन्हा एकदा मात्र ते सक्रिय झाले सेमीफायनलच्या मॅचमध्ये. फायनलमध्ये बॅक टू बॅक दुसऱ्यांदा प्रवेश होईल का? तर बघायचं. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मात्र ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. विष्णुनगर सुद्धा कमी नाही आहेत. लो फुलटॉस चेंडू, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, वाईट इज लॉंग ऑन. आदित्य नाकवा. खरं तर दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटलंय. धावसंख्या पोचते 22च्या घरामध्ये. आज आपण जर विचार केला तर जय माता दी ग्रुपच्या वतीने जय माता दी चषक 2026 पहिला दिवस आपण अनुभवत आहेत. उद्या पण मात्र आपण जर विचार केला तर बलाढ्य संघ मात्र अवतरणार आहेत. तसंच मात्र जयजी भोसले सरांनी उल्लेख केला होता उद्याच्या दिवशी ठीक पहिला सामना. हो, इथं मात्र डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा फटका सजवलाय, लॉफ केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तिथं तैनात आहे. बघा उद्या ठीक 9:30 वाजता रोनक तांडेल 11 माहुल कोलीवाडा वर्सेस घाटला गाव या दोन्ही संघांनी मात्र 9:30ला रिपोर्टिंग करायची आहे. तदनंतर KCC आंबापाडा 11 त्यांच्यासोबत ऐरोली गाव ठीक 10:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. लो फुलटॉस चेंडू. खरं तर फटका फसलाय कव्हरच्या दिशेने, जिथं मात्र दुहेरी धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि प्रयत्न मात्र पूर्ण झालाय. उद्या ठीक सकाळी 11:30 वाजता कोपरी गाव रिव. चला तिसऱ्या पंचांना आम्ही विनंती करतोय, हेमंत कोळी सर किंबहुना बाविस्कर सर अगर असेल तर या, थोडीशी शहानिशा करा. तर स्वतः नीरज सर मात्र इथं येत आहेत. त्यांना माहिती आहे की मॅच आपल्याला लवकर संपवायची आहे. यस सर आहेत इथं. तर बाविस्कर सर आहेत. तर उद्या ठीक 11:30 वाजता कोपरी गाव मनाली 11 मालवणी कोलीवाडा हा तिसरा सामना. आणि चौथा सामना वर्सोवा कोलीवाडा आणि मनोरे कोलीवाडा. तर आता तिसरे पंच मात्र शहानिशा करतायत आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. तर 9+2 धावा, अर्थातच 3 धावा या चेंडू मागे आपल्याला पाहायला भेटतात. यस, पुन्हा एकदा नीरज राणावत सरांचा हेलिकॉप्टर घर घर फिरलाय आणि इशारा दिलाय फ्री हिटचा. या टायमाला हवाई हल्ला, हवाई सफर. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, चौकार. पाहुणे आम्हाला लाभलेले आहेत. माजी नगरसेवक श्री राजेंद्र माहुलकर साहेबांचा मोठा आशीर्वाद या माहुल गावाच्या डोक्यावरती आहे, पण या स्पर्धेवरती सुद्धा आहेत. त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका सीमाताई राजेंद्र माहुलकर मॅडम यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर विधानसभा प्रमुख चेंबूर श्री संजयजी राठोड साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. आणि पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड मात्र फटका खेळलाय, जिथं मात्र सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू झाला आहे. एकाच ट्रॅकवरती 2 गाडी. ऍक्सिडेंट मात्र झालेला आहे. आदिनाथ कोकणे मैदानाच्या बाहेर. डीजे साहेबांचा सुद्धा मात्र विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय.
त्यानंतर नगरसेवक नवी मुंबई श्री निशांत करसन भगतसाहेब दामसके झालेली आहे 31. शेवटचा बॉल आहे. दुसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. कमालीची बॅटिंग विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये. कमालीची ओ यू मिस आय विल डेफिनेटली काठी 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 मोडली. चला डीजे. एवढे सफल झाले होते गोलंदाजाला फक्त तो दांडा दिसत होता आणि तो दांडा त्याने गुल केला. कमालीची गोलंदाजी. शेवटचा चेंडू झालाय गोड. राज यांनी मात्र कमालीची गोलंदाजी केलेली आहे. तदनंतर आपण जाऊया पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांकडे. समाजसेवक श्री संदीप करसन भगतसाहेब यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. नगरसेविका वॉर्ड क्रमांक 155च्या स्नेहल विष्णू शिवकर मॅडम यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. तदनंतर प्रॅक पाटीलचे ओनर श्री गजानंद पाटील साहेब यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. या सर्व विशेष प्रमुख पाहुण्यांचं मात्र आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्यांनी आज दिवसभरामध्ये कमालीची गोलंदाजी केलेली आहे भावेश. इथं मात्र प्रथमेश काळे फटका कुठेतरी चांगला खेळलाय. कव्हरच्या दिशेने खेळाडू तिथं मात्र येत आहेत. कुठली चुकी नाही आहे. फक्त दुहेरी धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 33 धावा. तदनंतर आम्हाला या स्पर्धेला ज्याचे ज्याचं सहकार्य लागलंय एक मोलाचा वाटा असं आपण म्हणूया. कायरा पंकज पाटील यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. या टायमाला उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत. दोन्ही हात समांतर केलेले आहेत आणि तो इशारा आलाय व्हाईट बॉलचा. चेतन वसंत केणी सर यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. ज्यांनी मात्र प्रथम पारितोषिकाचं चषक मात्र पुरस्कृत केले. माफ करा कोळी. आणि जसं कोळी नाव घेतलं ना तर कोळी संगीत सुद्धा आपण ऐकलं ना तर एक अंगामध्ये वेगळी ऊर्जा मात्र येते. होऊन जाऊन ते सुंदर कोळी संगीत. प्रथमेश काळे वय वर्ष 19 ते 20. बघा या पठ्ठ्याने मी अगोदरच सांगितलं चेंबूरमध्ये अपकमिंग जो खेळाडू आपल्याला नक्कीच ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळताना नक्कीच दिसणार आहे. नाव आहे प्रथमेश काळे. कमालीची बॅटिंग मात्र करतोय. फार कमी वयामध्ये दर्जेदार गोलंदाजी दर्जेदार फलंदाजी. मॅन फ्रॉम विष्णुनगर. अजून एक स्लो वन पद्धतीचा चेंडू हेमंतच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. आणि हेमंतने सांगितलं भावेशने सांगितलं की एक तेरी और एक मेरी. चला जाऊया पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. हेमंत मुकादम साहेब तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. ज्यांनी मात्र द्वितीय पारितोषिक आणि एक आकर्षक चषक आमच्या स्पर्धेला पुरस्कृत केलेले आहेत. या टायमाला बॅटचा स्वीट साऊंड कॉम्बॉक्स पर्यंत ऐकायला आलाय. फलंदाज बाद. ऐकूया सुंदर संगीत. तर पुढचं सहकार्य ज्यांनी आम्हाला लाभलंय भरतजी पांडुरंग कोळी सर मालिका वीर साठी मात्र चषक त्यांनी मात्र पुरस्कृत केलेले आहे. तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. रॉयल ग्रुप प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सुंदर अशी ट्रॉफी त्यांनी मात्र पुरस्कृत केलेली आहे. तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. अनंता जगन्नाथ कोळी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन बेस्ट फिल्डर यांच्यासाठी त्यांनी विशेष पारितोषिक आम्हाला दिलेले आहे. त्यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. RBP इंजिनिअरिंग कंपनी यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. प्रशांत रघुनाथ कोळी
मालिकावीरसाठी त्यांनी एक सरप्राईज गिफ्ट आम्हाला दिलेलं आहे. इथं मात्र हवाई हल्ला केलाय. चेंडू चाललाय ऑनच्या दिशेने, वन बाउन्स. चेंडू थांबणार नाही आहे. सूरजच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार चौकार. कमलाकर हडसूल नाना आणि अशोक मडवी सर ज्यांनी आमच्या स्पर्धेला चेंडू मात्र त्यांनी पुरस्कृत केलेले, त्यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. अशोकजी मडवी यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये आम्हाला बॉल मात्र पुरस्कृत केलेला आहे. इथं मात्र मंदार बेंगुलेकर या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा मात्र रनआउट होत आहेत. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटका अखेरीस धावा बनवल्यात विष्णुनगरने 44 धावा. मॅच जिंकायची असेल तर आई गावदेवी ट्रॉम्बे कोलीवाडा 45 धावांचं आव्हान आहे. तत्पूर्वी जाऊया आपण ज्यांनी ज्यांनी आम्हाला केलेलं आहे. त्यानंतर राजेंद्र काटकर सर तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. अजयजी कोळी, त्यानंतर BPCL कॉन्ट्रॅक्टर अनुपम राठोड साहेब, त्यानंतर सुहास यादव कोळी सर तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. त्यानंतर नितेश मोहन कोळी गोवर्धन वॉटर सप्लाईज ज्यांनी मात्र 2 दिवस आपल्याला पाण्याची पूर्तता करून दिलेली आहे, त्यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. त्यानंतर मंगलम ज्वेलर्स आणि त्यानंतर आराध्य किरण कोळी ज्यांनी मात्र प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट कंपनी अर्थातच BMW मालक आपण जर विचार केला तर प्रशांत पाटील यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. तर सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत आणि लगेचच आपण मॅच सुरू करूया. योग्य ठिकाणी योग्य संगीत मात्र आपण ऐकतात, कारण बाजी इथं मात्र कोण मारणार आहे आणि आजच्या दिवसाचा फायनलिस्ट अर्थातच बाजीगर आपल्याला कोण भेटणार आहे हे मात्र पाहायचं आहे. बाजीगर बनण्यासाठी 2 मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या वतीने. एका ठिकाणी विराज पाटील, दुसऱ्या ठिकाणी मी ट्रॉम्बेकर यूट्यूब चॅनल ज्याचा मात्र सक्रिय झालाय, कौतुक करूया. मग प्रत्येक वरात असेल, वरमाई असेल, मांडव असेल, माहुल गावामध्ये पण प्रमोद वैती यांना मागणी आहे, कारण मी ट्रॉम्बेकर यूट्यूब चॅनलचे मालक अर्थातच प्रमोदजी वैती, माहुल गावाचा षटकार किंग कॅप्टन कूल, आणि त्यांना मात्र गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज आहे, तोच म्हणजे प्रथमेश काळे. स्लो वन पद्धतीचा चेंडू, कम्मालीचा चेंडू मात्र टाकलाय. बघा, चेंबूरचा एक युवा खेळाडू, सध्याच्या घडीला या खेळाडूची चर्चा आपण जर दिवसभर त्यांचा खेळ पाहिला असेल, एक मॅन ऑफ द मॅच घेतलाय, पुरस्कार पैशांचा सुद्धा मात्र पटकावलाय. स्लो वन पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट, सीमारेषा पार चेंडू जाईल का, आणि चेंडू गेला आर पार, सीमारेषा पार, मिळाले धावा 4. अरविंद सीताराम कोळी सर, खरं तर अतिथी देवो भव या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून
एक छोटासा सत्कार आम्ही आपला घेतोय. अरविंद सर यायचं आहे, तर एक सन्मान चिन्ह देऊन जय माता दी चषकामध्ये 2026 मध्ये तुम्ही आलात आणि तुमचा एक छोटासा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतोय. आणि अरविंद सरांचं स्वागत प्रमोद वैती पण सांगतात, या तुमचं आम्ही स्वागत करतोय चौकाराने. जादू आहे म्हणजे तुम्हाला हा गाणं समजलंय का नाही हेच मला सुद्धा समजलेलं नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं मात्र 2 चेंडूमध्ये 2 घनघाती प्रहार. नाव आहे ट्रॉम्बेचा षटकार किंग, पण सध्याच्या घडीला षटकार साईडला ठेवलाय. त्यांनी सांगितलंय षटकार तर खूप मारलेत, पण आता चौकारही बघा. 2014चे रनर अप. ओ अजून एक 3 चेंडू 3 चौकार. नाव आहे कॅप्टन कूल प्रमोद वैतीच्या बॅटमधनं हॅट्रिक चौकार. सोबत अजून एक मात्र मारायचा होता, फटका फसलाय. खेळाडू येत आहेत, पकडला जातोय, झेल संपतोय. प्रमोद वैतीचा खेळ. प्रकाश चव्हाण, जे प्रमोदजी वैती जसं मॅच संपणार आहे ना, तर प्रकाश चव्हाणनी जी अनाउन्समेंट केली होती ना की 3 हॅट्रिक चौकार आणि 3 हॅट्रिक विकेट 3 हॅट्रिक षटकार, जो पण हा कार्य करेल ना त्याला 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वेल्डन प्रकाशजी चव्हाण. आणि तर या दरम्यान आपण अजून एक अनाउन्समेंट करूया. सध्याच्या घडीला अरविंद सीताराम कोळी सर, नुकतंच त्यांचा आपण सन्मान मात्र केला आणि लगेच सन्मान केल्यानंतर त्यांनी सांगितलंय की 2026 जय माता दी चषकामध्ये अरविंद सीताराम कोळी यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजसाठी खरं तर मन मोठं केलंय. अजून एक मात्र, तू शेर तर मी बब्बर शेर, कारण एक शेर मैदानाच्या बाहेर गेलाय, दुसरा शेर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कॅप्टन कूल मनोज उर्फ मक्या. तर आपण जर विचार केला तर उद्या रखमेर देवाचा उत्सव आहे. मोठ्या थाटामाटात मोठ्या जल्लोषात आपण साजरा करणार आहोत. जशी पूजा झाली तसंच आपण जर विचार केला तर महाप्रसाद इथं आपण जर विचार केला तर मटणाचा प्रसाद आपल्याला नक्कीच असतो. तर आजूबाजूच्या गावांना तर पूर्ण मुंबापुरीला या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करणार आहे. यस चव्हाण साहेब, खरं तर 500 रुपये दिलेत त्यांनी प्रमोदसाठी, कारण 3 चौकार त्यांनी बॅक टू बॅक लगावलेत. तर अजूनही ती संधी ऑन आहे. प्रकाश चव्हाण ATM गरम आहे आणि प्रकाश चव्हाणचं आपण कौतुक करूया. मोठ्या मनाचा मोठा माणूस अर्थातच प्रकाश चव्हाण इथं मात्र बसलेले आहेत. विशाल मोरे, हा काय चेंडू टाकलाय. विराज पाटील यांना चेंडू समजलेला नाही आहे. स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. तर मास्टर सांगतायत की विशाल मोरे मास्टर सांगतायत की हॅट्रिक विकेट घेतले तर मास्टरकडनं 201 रुपये भेटणार आहे. खरं तर मास्टर कधी कधी काय बोलतात ना ते आम्हाला समजत नाहीये, कारण दिवसभर त्यांचा तोंड आहे ना पचर 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 चालूच असतो.
तर ते सांगतात की घरवाल बघतायत, मग त्यासाठीच आम्ही सांगतोय की थोडंसं आवर घाला. इथं फटका लांब गेलाय, उंची कमी आहे, लांबी जा. इथं मात्र प्रथमेश काळे, मनोज आले आणि मनोज गेले असं आपण म्हणूया. चला डीजे. चला चला, उद्याचा दिवस एक माहुल गावामध्ये एक आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे. अर्थातच सालाबाद प्रमाणे आमचे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर साहेबांच्या एक मोठा आशीर्वाद आहे या माहुल गावामध्ये. तसंच आपण जर रखमेर देवाचा विचार केला ना तर मोठ्या थाटामाटात आपण रखमेर देवाचा उत्सव उद्या साजरा करणार आहेत. तर सर्वांनी मात्र यायचं आहे, या उत्सवामध्ये सामील व्हायचं आहे आणि रखमेर देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आदित्य नागवाने अगोदरच घेतलाय, तर तुम्ही पण या उद्या आणि रखमेर देवाचा आशीर्वाद घ्या. थँक्यू सो मच डीजे डी के साऊंड. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. विशाल मोरे यावरती हल्लाबोल केला आल्या आल्या 400च्या स्ट्राइक रेटनी मात्र आदित्य नागवानी सांगितलंय कि रुको जरा सबर करो, मेरी बैटिंग बाकी है, क्योंकि दिन भर मैंने कुछ नहीं किया है, लेकिन सेमीफाइनल के मैच में मुझे कुछ करना है. हे मात्र त्यांनी मेसेज दिलाय. आदित्य नाकवा एक हार्ड हिटर. अजून एक स्लो वन पद्धतीचा चेंडू होता, चेंडू काही समजलेला नाहीये. स्लॉक स्लिपचा मात्र वापर करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाहीये. प्ले अन मिस असं आपण म्हणूया. चौकारानंतर पुन्हा एकदा विशाल मोरेने सांगितलं की रुको जरा सबर करो, एक तेरी तो एक मेरी. धावसंख्या आपण जर विचार केला तर 17 धावा. 17 म्हटला तर खतरा. आपटलेला चेंडू होता, चेंडू पलीचा संपर्क नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची सांगता विशाल मोरे. 13वा पर्वामध्ये रिव्यू बॅट्समॅन. चला, तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपल्याला डिलिव्हरी फेअर आहे की अनफेअर आहे बघायचं आहे. हेमंत कोळी सर, बाविस्कर सर आहेत का? बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. तिसरे पंच बाविस्कर सर, हेमंत कोळी सर आहेत का? तर वाईट वाईट बघायचं आपल्याला. चला, इथं आयोजक सांगतात की फेअर डिलिव्हरी. शफल झाले होते फलंदाज. तर पुन्हा एकदा बॅक टू बॅक निधाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी. फक्त आपण या षटकाचा विचार केला तर फक्त 5च धावा खर्च केल्यात. अभी बनिया भी इतना कंजूसी नहीं करता है, इतनी कंजूसी ये गेंदबाज कर रहा है. अजून एक फटका फसलाय. पुन्हा एकदा उंच गेलाय चेंडू आणि प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नाला यश मात्र भेटलेलं नाही आहे. मानव खरं तर एक दर्जेदार खेळाडू आहे. मानवने मात्र प्रयत्न केला होता, पण प्रयत्नशी परमेश्वर असं म्हटलं जातं. तो प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया सुंदर संगीत. चेंडू 26 धावांची गरज आहे. यस, 2023 ला आपण जर विचार केला तर हे फायनलिस्ट होते. आता 2026 ला पुन्हा एकदा फायनल मध्ये जाणार का,
किंबहुना आपण जर विचार केला तर आई गावदेवी 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हे पण सांगतात की गेल्या वर्षी आम्ही सुद्धा फायनलला होते. पण बघायचं आहे 6-26 उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू 6 चेंडू 25 धावा. थोडंसं दडपण आपण जर विचार केला तर सूरज चव्हाण त्यांचे सुद्धा पिताश्री इथं उपस्थित आहेत. हे चांगला फटका सजवलाय. चेंडू जाईल का सीमारेषा पार? आलाय विराज पाटीलच्या बॅट मधनं दर्जेदार षटकार. विराज पाटील ऑन अ फायर सांगतोय रुको जरा माझी बॅटिंग बाकी आहे. क्षमता आहे. ट्रॉम्बे गावाचा सुपुत्र आहे. पिता आणि पुत्र मात्र या संघामध्ये खेळताना दिसत आहेत. पिताश्रीचा आशीर्वाद या पुत्रावरती आहे. विराज पाटीलनी मात्र षटकार ठोकलाय. येणारे 5 चेंडू 19 धावा. अजून एक डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. मंदार वेंगुर्लेकर चुकी झालेली आहे. यस कुठेतरी मात्र बॅलन्स मात्र त्यांचा गेला होता. पण पुन्हा एकदा मात्र चेंडूवरती मात्र चितेचे चपळाईने आले आणि कुठेतरी मात्र जिथं 4 होते तिथं मात्र 2 त्यांनी मायनस केलेले आहे. आता समीकरण आहे 4-17. खरं तर काय मात्र सेमीफायनलची मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक 2023चा चॅम्पियन संघ आहे. एक 2025चा रनर अप आहे. बघायचं आहे पुन्हा एकदा फायनल मध्ये 2026 मध्ये कोण जाणार आहे. जय माता दी चषक 2026 पहिल्या दिवसाचा सामना आपण पाहतोय. शेवटची मॅच सेमीफायनलची मॅच. अजून एक खरं तर मिस टाइम झालेला आहे. दुसऱ्या दळाचा प्रयत्न असणार आहे का काय? खरं तर चुकी झालेली आहे. कशाला भांडताय? कॉल द्या. एकामेकास कॉल करा. खरं तर प्रथमेश काळे आणि विशाल मोरे यांच्यामध्ये थोडीशी झडप झाली. त्याचाच फायदा मात्र विराज पाटीलने उचललाय. येणारे चेंडू आहे 3. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 2023 रिपीट होईल का 2025 रिपीट होईल हे मात्र बघायचं आहे. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. जय माता दी ग्रुप यांच्या माध्यमातून जय माता दी चषक 2026. इथं मात्र काय चेंडू पेश केलाय. सूरज चव्हाण कमालीची गोलंदाजी. फलंदाज विराज पाटील बॅक टू डगआउट. क्या बात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लो फुलटो चेंडू फटका तर सजवलाय. चेंडू चाललाय आर पार सीमारेषा पार. मिळाल्या धावासा. चुकी गेली. कोणी जाऊ नका. कोणी मैदान सोडू नका. काही होऊ शकतं. अगर सूरजने अगर काय चुकी केली तर आई गावदेवी ट्रॉम्बे कोलीवाडा पुन्हा एकदा मॅच मध्ये आत. पण बघायचं आहे हे चित्र आपल्याला पाहायला भेटेल का. एक चेंडू 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा इथं मात्र हुक केलाय विशाल मोरे.
2023 आपल्याला रिपीट